जागतिक अर्थव्यवस्था सध्या टॅरिफ टेररनं पछाडली गेली आहे। याचा परिणाम कच्च्या तेलाच्या दरावर झालाय। गेल्या आठवड्यात ब्रेंट क्रूड ऑइलमध्ये 11% घसरण झाली होती। ती घसरण सोमवारी देखील पाहायला मिळाली। ब्रेंट क्रूड 4% घसरून $64च्याही खाली आलाय। 2021 पासूनची ही नीचांकी घसरण आहे। नायमॅक्स क्रूडही $60च्या खाली गेलाय। कच्च्या तेलाच्या किमती 4 वर्षांच्या नीचांकी पातळीवर आल्या आहेत। कच्च्या तेलाच्या किमतीत जवळपास 13%ची घसरण पाहायला मिळाली आहे। 2021 नंतर पहिल्यांदाच रेकॉर्ड ब्रेक पातळीवर घसरण झाली आहे। ब्रेंट कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $64वर तर नायमॅक्स कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $60वर आहे। मंदीच्या भीतीनं कच्च्या तेलाच्या किमतीवर हा डायरेक्ट परिणाम झाल्याचं बोललं जात आहे। चीन अमेरिकेच्या तीव्र व्यापार युद्धाच्या भीतीचाही हा थेट परिणाम आहे असं म्हटलं जात आहे। अमेरिकेनं चीनवर टॅरिफ लावल्यानंतर चीननंही जशास तसं उत्तर दिलं। चीन 34% टॅरिफ लावेल असा अंदाज अमेरिकेला नसावा म्हणून अस्थिरता निर्माण झाल्याची शक्यता आहे। कच्च्या तेलाच्या किमती कमी होणं भारतासाठी दिलासादायक असल्याचं विश्लेषण नोंदवण्यात येत आहे। कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या तर याचा भारताला फायदा होऊ शकतो। गेल्या आठवड्यापासून ही घसरण होत असल्यामुळे देशांतर्गत पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान भारत सरकारनं पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतलाय। पेट्रोल डिझेलच्या उत्पादन शुल्कात 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। मात्र सर्वसामान्यांच्या बजेटवर याचा कोणताही परिणाम होणार नाही असा दावा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी केलाय। So, but if your question is going forward from here, if the price remains at $60 a barrel as it is today or thereabouts, and I'm not going into the Indian basket or Brent, etc., I'm not going into that, then can you legitimately expect prices of petrol and diesel to be moderated by the oil marketing companies in keeping with the global price? To which my answer would be yes. In a deregulated sector, you can expect them to accordingly adjust the market retail price. तर दुसरीकडे भारतीय रुपयाची स्थितीही मजबूत होतीये। चलन बाजारात शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 5 पैशांनी मजबूत झाला आणि $85.25 स्थिरावला, तर सोमवारी मात्र 2 पैशांनी त्यात घसरण झाली। भारताला जरी अमेरिकेच्या या टॅरिफ धोरणामुळे दिलासा मिळत असला तरी जगातील इतर देशांसाठी मात्र तशी परिस्थिती नाही। अमेरिकेनं टॅरिफ जाहीर केल्यानंतर जगभरातच आर्थिक मंदीची शक्यता वर्तवली जाते। या मंदीमुळे महागाई वाढेल आणि मागणी घटेल अशी भीती व्यक्त होतीये। परिणामी कच्च्या तेलांच्या किमतींवरही परिणाम होऊ शकतो। सौदी अरामको या कंपनीनं आशियातील आपल्या ग्राहकांसाठी अरब लाईट क्रूडच्या किमतीत प्रति बॅरल $2.30 कपात केली आहे। ओपेक प्लस देशांकडून उत्पादन वाढीच्या घोषणेनंतर हे पाऊल उचलण्यात आलंय। तर या टॅरिफमुळे जग 2 गटात विभागलं गेलंय। एकीकडे जागतिक आर्थिक महासत्ता असलेला अमेरिका आणि दुसरीकडे उर्वरित जग अशी ही विभागणी आहे। त्यातही चीन या उर्वरित जगाचं नेतृत्व करताना दिसतोय। चीननं अमेरिकन टॅरिफच्या प्रत्युत्तरादाखल अमेरिकन मालावर 34% टॅरिफ लावलाय। जागतिक व्यापार परिषदेकडेही दाद मागितलीय। आता व्यापार युद्ध निश्चित आहे अशी भूमिका चीननं घेतलीय। तर युरोपीय युनियनला अजूनही वाटाघाटींची आशा आहे। मात्र त्याचवेळी युरोपीय युनियनच्या हिताला प्राधान्य दिलंय। कॅनडानंही प्रत्युत्तर देत कारवाईचा इशारा दिलाय, तर जपाननं तर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करून टाकली आहे। दुसरीकडे मंदी आणि महागाईची ही भीती निराधार असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे। चीननं लावलेला टॅरिफ म्हणजे घाबरून उचललेलं पाऊल असल्याची टीका त्यांनी केली आहे। तर शेअर बाजारातील घसरण ही परदेशी गुंतवणूकदारांचा डाव असल्याचा त्यांचा आरोप आहे। क्रूड ऑइलच्या किमतीतील घटही महागाई कमी करण्यासाठी उपयुक्त ठरेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केलाय। तेलाच्या किमती कमी झाल्या तर युक्रेनमधलं युद्ध थांबवण्यासाठी रशियावर दबाव आणता येऊ शकतो असा त्यांचा युक्तिवाद आहे। एकूणच क्रूड ऑइलच्या किमती कमी झाल्यास त्याचे बरेवाईट परिणाम जगाला भोगावे लागतील। मात्र सध्या तरी भारतीय ग्राहकाला याची झळ बसणार नाही असंच दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।